स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नमस्कार, मी शुभांगी प्रशांत गवंगे, इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी. आजच्या या नॅशनल मॅथमॅटिकल डे सेलिब्रेशन फ्रॉम होम अशा एक छोट्याशा आणि रंजक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे प्रथमतः मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाबद्दल जर काही सांगायचे झाले तर माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 22 डिसेंबर 2012 रोजी चेन्नईमध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पित करीत 22 डिसेंबर 2012 हा दिवस नॅशनल मॅथमॅटिकल डे म्हणून घोषित केला. आणि तेव्हापासूनच आपण सर्वजण 22 डिसेंबर हा दिवस नॅशनल मॅथमॅटिकल डे म्हणून साजरा करतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला महाविद्यालयामध्ये साजरा करायचा होता, पण सध्याचे कोविड-19 सिच्युएशन लक्षात घेता आपल्याला हा कार्यक्रम घरी साजरा करावा लागत आहे. आजचा कार्यक्रम ऑनलाईन असो की ऑफलाईन, पण आजचा कार्यक्रम हा मोठा रंजक होणार आहे हे मात्र नक्की खरं आहे. यानंतर कोणत्याही कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे कार्यक्रमाची प्रास्ताविका. चला तर मग आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप जाणून घेऊया एका छोट्याशा प्रास्ताविकेतून. यासाठी मी सिद्धार्थ प्रधान याने आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका आपल्यासमोर थोडक्यात मांडावी अशी मी त्याला नम्र विनंती करते. नमस्कार. आज दिनांक 22 डिसेंबर 2020 आज एका महान गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणजेच 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर सर्वप्रथम आपणा सर्वांना हा राष्ट्रीय गणित दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर शाळा कॉलेजेसही बंद झाली, पण आता सर्व निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत आणि शाळा कॉलेजही हळूहळू सुरू होत आहेत. या बदलत्या परिस्थितीमध्ये कॉलेज सुरू झाले, पण शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीतही थोडा बदल झाला. शिक्षणासोबतच सोशल डिस्टन्सिंगही फार महत्वाचे असेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे, पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून. म्हणून प्राचार्यांच्या परवानगीने आणि आमचे गणित शिक्षक श्री पारवे सरांच्या मार्गदर्शनाखाली गणित दिवस आम्ही घरी राहूनच साजरे करण्याचे ठरवले. म्हणजेच नॅशनल मॅथमॅटिक्स डे सेलिब्रेशन फ्रॉम होम. म्हणूनच आजचा हा राष्ट्रीय गणित दिवस आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणित विषयाला खूप महत्वाचं स्थान आहे, खूप महत्व आहे. म्हणूनच फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्स, इकॉनॉमिक्स असेल, कॉमर्स असेल एक्सेट्रा या प्रत्येक विषयामध्ये गणित विषयाला खूप महत्व आहे. आणि हे गणित विषयाचं महत्व आपणा सर्वांना कळावं यासाठीच आपण हा ऑनलाईन पद्धतीने गणित दिवस आज साजरा करत आहोत. तरी पुनश्च एकदा आपणा सर्वांना गणित दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या पुढील कार्यक्रमासाठी कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी मी माझ्या वर्गातील मैत्रिणीला सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सिद्धार्थ. त्यानंतर श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनचरित्रावर काही विद्यार्थी हे आपल्या समोर त्यांचे मनोगत व्यक्त करतील. तरी सर्वप्रथम मी बोलावू इच्छिते विशाल खुडे इयत्ता 12वी, त्यानंतर आकांक्षा भडके इयत्ता 11वी. आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला त्यांच्या जीवनाविषयी सांगणार आहे. कधी कधी निसर्ग एखादी अलौकिक रचना करतो, त्यासारखी कलाकृती मानव जीवनात पुन्हा आढळत नाही. वास्तविक कुंभकोणम येथे काम करणारे कापड दुकानात नोकरी मुकादमाची काटकसरीने जीवनचरितार्थ चालवणारी त्यांची पत्नी या दाम्पत्याला ईश्वराने कापत्य दिले आणि तमिळनाडूमधील तिरोड या गावी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला. जन्मताच गणिताची आवड. कुंभकोणमला प्राथमिक शिक्षण व टाउन हायस्कूलमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. ह्याच काळात 5 मुलात 5 फळे वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला 1 फळ येईल. 10 मुलात 10 फळे वाटली तरी 1 येईल. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले तर भागाकार 1 येईल. शिक्षकांनी समजावून दिले. रामानुजन उठला व म्हणाला, आपल्याकडे 0 फळे आहेत, ती 0 मुलाला वाटली तर 0 भागिले 0 असे होईल काय, की भागाकार असे येईल. शिक्षक चक्रावून गेले. पण पुढे रामानुजनने अवघड गणिते सोडून जगाला चक्रावून सोडले. पण अन्य विषयांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. बीजगणित, गणितशास्त्र, भूमिती, गणशास्त्र. 1860 साली J.S. कार यांच्या सिनॉप्सिस ऑफ प्युअर मॅथमॅटिक्स या केम्ब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या 600 सिद्धांत सूत्रांच्या सर्व सूत्रांवरील उदाहरण सोडून दाखवली. प्रज्ञावंत जगाला जे साधले नाही ते रामानुजनने करून दाखवले. डॉक्टर राधाकृष्णनने आशीर्वाद दिला. खाण्यापिण्याचे आभाळ, आई, मित्र, पत्नी यांचा वियोग, मितभाषी स्वभाव यामुळे
पोटात भूक, हृदयात प्रेम आणि बुद्धीत गणित व जीवनात निराशा यामुळे रामानुजन भारतात आले. विकलांग अवस्थेत मद्रासच्या आरोग्यधामात आले. आसान्य मरण अवस्थेत गणिताचे शिखरे चढत 26 एप्रिल 1920 रोजी कैलासवासी झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे 33 वर्ष होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आकांक्षा गजानन गडके, वर्ग 11वी. मी आज तुम्हाला गणित या विषयाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. विषय आहे गणित जीवनाचा पाया. गणित विषय म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे तर ती एक वैचारिक प्रक्रिया आहे. एकदा जर तुम्हाला ती प्रक्रिया नीट समजली आणि तुम्ही जर तिच्याशी एकरूप झालात तर तुम्ही जीवनात यशस्वी होणारच. हीच प्रक्रिया तुम्हाला गणितासोबतच जीवनातील इतर कोडे सोडवण्यासाठी सुद्धा उपयोगी येते. त्या बालवयात त्यांचा नेमका अर्थ कळला नव्हता, तो आत्ता कळाला. गणितात बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार अशा 4 मूलभूत क्रिया आहेत. या क्रियांभोवतीच गणित हा विषय गुंतलेला आहे. सुरुवातीला आपण बिनहाताच्या बेरीज, वजाबाकी शिकतो. त्यानंतर येणाऱ्या हाताच्या क्रिया आपण शिकतो. मग 1 अंकी, 2 अंकी असे चढत्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार शिकत असतो. हे सर्व शिकताना आपण केवळ आकडेमोड शिकतोय असे वरवर आपल्याला वाटते, पण बारकाईने विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की आकडेमोडीसोबतच आपण यशस्वी जीवनाचं सूत्रही शिकत असतो. ही सहज आणि नैसर्गिकपणे घडणारी प्रक्रिया आहे. आपण उन्हात उभं राहिलं की आपली सावली पडते ना, तशीच जीवनातही आपण सुरुवातीला साध्या आणि सोप्या गोष्टी शिकतो. त्यानंतर क्रमाक्रमाने जटिल गोष्टी शिकतो. ही गणितातली सोप्याकडून अवघडाकडे शिकण्याची रीत आहे. वजाबाकी करताना खाली मोठी अंक असतील तर त्यांच्याकडून हातचा घ्यावा लागतो आणि वजाबाकी झाली की तो हातचा परत द्यावा लागतो. हे असे केले तरच उत्तर बरोबर येते. याच पद्धतीने आपल्या प्रत्यक्ष जीवनातही काही कमी पडले तर आपण इतरांकडून उसने घेतो, म्हणजेच हातचे घेणे होय. मग ते पैसे असतील, वस्तू असतील, वेळ असेल किंवा इतर काही असेल. असे झाले तरच जीवनाचे गणित सुटेल, नाहीतर राग, द्वेष, भांडण उद्भवतील, संबंध खराब होतील आणि जीवनाचेच गणित चुकेल. काळ, काम, वेग यांचा सहसंबंध कळला तर आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा. अशी मुलं भविष्यात खेळात यशस्वी होतात. कबड्डी असो, खो खो असो, बॅडमिंटन असो, कॅरम असो, नाहीतर इतर काही. ज्यांना वेळ आणि वेग यांचा अंदाज कळला, नुकताच कळलाच असे नाही तर अंकात भिणला असेल, अशी मुलं खेळात अव्वलच. त्यातच आपलं करिअर घडवणार आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान होणार. गणिताशिवाय माणसाची प्रगती होऊच शकणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आदिमानवापासून अंतराळ वेळापर्यंत मानवाचा विकास गणिताच्या अभ्यासाचेच फलित आहे. अंतराळच्या उंचीपासून समुद्राच्या खोलीपर्यंत सगळे शोध लागणे शक्य झाले ते केवळ गणितामुळेच. या सगळ्या शोध लागण्यात विज्ञानाचा मोठा वाटा असला तरी विज्ञानात गणिताचीच तत्त्वे अंतर्भूत आहेत. झाडाच्या मुळांनी शोषलेल्या पोषक घटकांमुळे खोड, फांद्या, पाने, फुले आणि फळांना जीवन प्राप्त होते आणि इतरांना उपयोगी पडतात. त्याप्रमाणे गणितातील मूलभूत संकल्पना या भूमिती, विज्ञान, अभियांत्रिकी यासारख्या इतर विषयांना महत्त्व प्राप्त होते. चाकाचा शोध म्हणजेच गोलाचा शोध. या शोधाने मानवाचे जीवन तर अधिकच गतिमान केले आहे. आजही त्या गतीत कमतरता आली नाही, उलट त्याची गती वाढतच चालली आहे. माणसाच्या आयुष्यात गणिताचे स्थान अढळ आहे. गणिताशिवाय माणसाचे आयुष्य म्हणजे पाण्याविना मासा होय. पूर्वी शाळेत पाढेपाठांतरावर जास्त भर दिला जायचा. ज्याचे जास्त पाढेपाठ तो हुशार, अशी सरळ आणि साधी हुशारी मोजण्याची मोजपट्टी होती. दृष्ट्या ते किती योग्य आहे याबाबत मतभेद असू शकतील, पण पाढेपाठ असणारी मुले खरंच तल्लख हुशार असायची आणि हाच त्यावेळी शिक्षणाचा पाया असायचा. आज थोड्याफार प्रमाणात शिक्षणात बदल झाला आहे, पण आजही गणित हा शिक्षणाचा पाया आहे. गणित शिकवण्याची औपचारिक सुरुवात शाळेत होते. शाळेत गणिताचा अभ्यास पक्का म्हणजे शाळेत प्रगती, आणि अशी शाळा हे तर समाजाचे लहानसे रूप आहे. आजची मुलांची शाळेतील प्रगती म्हणजेच उद्याची त्यांची प्रत्यक्ष जीवनातील प्रगती होय. मग तो एखादा खेळाडू होईल, एखादा प्राध्यापक होईल, एखादा वैज्ञानिक होईल, नाहीतर अंबानीसारखा एखादा मोठा उद्योगपती. त्यांचे जीवन यशस्वी होणारच हे नक्की, कारण त्याचा या यशस्वी जीवनाचा पाया म्हणजे शाळेतील गणिताचा पक्का अभ्यास हाच होय. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाला मनोरंजक आणि आकर्षक आकार देण्यासाठी काही विद्यार्थी आपल्या समोर मॅथमॅटिकल ड्रामा सादर करतील. Hello everyone, myself
Rishinath Tak, and myself Pragati Pawan Kulfe. Today we are going to show you the different type of students before maths exam. So let's get started. यार अभी तो कुछ पढ़ाई नहीं हुई यार, मुझे तो बड़ा डर लग रहा है। तू कुछ समझाता क्यों नहीं यार? क्या करूँ यार, मुझे बड़ा डर लग रहा है। अगर मेरे मार्क्स कम आए तो, अगर मैं फेल हो गई तो मम्मी तो मुझे बड़ा डांटेगी, और पापा तो मेरा मोबाइल ही ले लेंगे यार। मैंने मैथमेटिक्स क्यों ली? काश मैं सोशियोलॉजी ले लेती। नहीं यार, मैथ्स का एक प्रॉब्लम मैं 4 दिन से कर रही हूँ, लेकिन मुझे वो भी ठीक से नहीं आ रहा। अगर मैंने जो पढ़ाई की है वही एग्जाम में नहीं आया तो मुझे बड़ा डर लग रहा है यार। अब मैं क्या करूँ? चीटिंग कर लूँ? लेकिन साला मेरा ही नसीब खराब है। अगर मैं चीटिंग करने गई तो मेरा नंबर फर्स्ट बेंच पे ही आएगा। कोई हेल्प क्यों नहीं करता? हो गया, ये हो गया, ये भी हो गया, सारे तो पढ़ के हो ही गए। एक बार रिवीजन कर लेती। हाँ हेलो, हाँ हेलो। अरे नहीं, आप भी सो के उठी हो? टीवी देख रही थी। हाँ, वो टीवी देखते देखते आंख लग गई। अच्छा तेरा हो गया क्या पढ़ के? क्या क्या पढ़ा तूने? हाँ वाह, तू तो स्कॉलर है यार, हम तो सब फेल है यार डूड। अच्छा तेरा सब पढ़ के हो गया? ओ, मुझे तो कुछ समझ ही नहीं आ रहा यार, मेरी तो पढ़ाई नहीं हो रही घर पे। हाँ अच्छा, तू अभी जाग रही है क्या रात भर? अरे रात भर मत जाग, मेरे एक बात सुन ले, तू अभी सो जा। हाँ, क्योंकि कल माइंड भी तो फ्रेश चाहिए ना एग्जाम के लिए। हाँ, मैं भी अभी डायरेक्टली सोने वाली हूँ। हाँ, तेरा फोन रखने के बाद। हाँ अच्छा, ठीक है। हाँ चल बाय। हाँ ठीक है, चलो अभी मुझे बहुत सारे एग्जाम्पल्स करने हैं कंप्लीट। हेलो, हाँ बोल। क्या स्टडी? और नहीं रे, मैं तो चिट्स बना रही थी। एंड सुन, इस बार चिट्स कम है, ओनली 70 चिट्स। वो मैंने ना 3 ही चैप्टर से फर्स्ट किए, इसलिए। हाँ रुक, मैं तेरे को वीडियो कॉल करती हूँ, रुक। हाँ देख, अगर मैंने ऐसा बोला 2 बोला तो इसका मतलब है ट्रू, एंड 1 बोला तो इसका मतलब है फॉल्स। तो कॉल करती हूँ। हाँ चिल मार यार, टेंशन मत ले। मैंने ना यूट्यूब पर वीडियो देखे हाउ टू चीट, तेरे को लिंक भेजू क्या? हाँ, एंड देख, वो मेरे पास टेक्स्ट बुक की छोटी जेरोक्स है, तेरे को चाहिए क्या? मेरे पास एक्स्ट्रा है। एंड टेंशन मत ले यार, चिल मार। वो नमन बोल रहा था मेरे को पेपर बहुत इजी है, वो उसके पापा ट्रस्टी है ना, पेपर लीक कर दिया। हाँ। एंड देख, तू अपनी पगड़ी में वो नोकिया गैस फिट करा है ना? हाँ टेंशन मत ले, मैं तेरे पीछे ही हूँ। हाँ सब संभाल लूंगी मैं। हाँ बस तू वो कर। हाँ एंड देख, चल अब बाय, मेरे को वो चिट्स पेपर भी छुपाने हैं। हाँ चल रख। हाँ हेलो बोल। हाँ, मेरे तो कब के पढ़ का हो गया। हाँ, तू अभी तो पढ़ रही है। आई होप तूने 3rd चैप्टर तो किया ही होगा। क्या तूने 3rd चैप्टर नहीं किया? सर बोल रहे थे इससे ज्यादा इम्पोर्टेंट चैप्टर कोई है ही नहीं। हाँ, तू उस दिन एब्सेंट थी ना, इसीलिए। हाँ, तेरे पास तो नोट्स तो होंगे ही ना। हाँ यार, अच्छा ये बता तुझे क्या क्या पढ़ के हुआ तेरा? हाँ, ये तो है ही नहीं, ये तो पोर्शन में ही नहीं है। नहीं यार, ये तो नहीं है। हाँ ये है। अच्छा तूने 5th, 7th और 6th चैप्टर तो किया ही होगा ना? हाँ, वो सबसे इम्पोर्टेंट चैप्टर है। हाँ, तूने तो वो भी नहीं किया ना, सो सैड है यार। हाँ, और मुझे पता चला है इस बार सबसे टफेस्ट पेपर आने वाला है। हाँ अच्छा, जाने दे। अच्छी के रख दे। हाँ हेलो। हाँ मेरी हो गई स्टडी, लेकिन तू क्यों इतना पैनिक कर रही है? काम डाउन रिया, रुक, मेरे को बता क्या क्या हुआ। हाँ अच्छा रुक, एक काम कर, तू ना पेज नंबर 20 to 27 पूरा रट ले, एक थ्योरम रट ले। नहीं तो एक काम कर, मेरे घर आ जा, मैं तेरे को पढ़ा दूंगी। हाँ तेरे को सब पढ़ा दूंगी, मेरा भी रिवीजन हो जाएगा। आजा चल, कड़क तेरे को मैं अदरक डाल के चाय पिलाती हूँ। आजा चल, जल्दी आजा, बाय। हाँ हेलो। हाँ एग्जाम, अरे वो तो परसों है ना। क्या कल एग्जाम मैथ की? अरे यार, मेरे पास तो बुक्स भी नहीं है। एक दिन के लिए क्या खरीदू बुक्स?
कहीं भाड़े पे मिलेगी क्या? अच्छा तूने सुन ना, तूने कितना पोर्शन किया कंप्लीट? अच्छा और कितना पोर्शन आने वाला है? हाँ तेरा हो गया क्या पढ़ के? अच्छा तो मैं एक काम करती हूँ, तेरे घर के नीचे आती, तू मुझे नोट्स देगी क्या तेरी? हाँ मैं फटाफट फोटो निकाल लूंगी और तुझे आधा घंटा टाइम भी मिल जाएगा, थोड़ा ब्रेक ले लेना यार। हाँ अरे यार मेरा हॉल टिकट तेरे पास है क्या? जरा चेक करना। हाँ तेरी बैग में होगा देखना। अरे करना। हाँ और सुनना, मेरा काम करेगी क्या? हाँ आते हुए ना मेरे लिए 2 पेन लेके आएगी क्या? वो क्या है ना मैं भूल गई। हाँ अच्छा ठीक है, अब जाने दे क्या ही होगा पढ़ के ना, जाने दे। कल सुबह, हाँ मैं सोती हूँ, अब कल सुबह 8 बजे फोन कर लेना मुझे। हाँ अच्छा ठीक है, अच्छा गुड नाइट। हाँ हेलो, हाँ हाँ सब रट लिया है मैंने। चल तू पूछ सवाल। हाँ पूछ पूछ। कॉनेक्ट सेट, a set of point is said to be, a set of point is said to be कॉन्वेक्स सेट। अरे यार ये मेरे को याद क्यों नहीं था यार। चल तू रख, मैं इसका फिर से रिवीजन कर लेती हूँ यार। रख रख रख। हाँ हेलो। पढ़ाई नहीं यार, मुझे तो पढ़ाई की जरूरत ही नहीं है। अरे मैं आज शाम को ही मम्मी के साथ माता के चौकी जाके आई हूँ। सब सेट है अपना माता के साथ, माता का हाथ है अपने पे। क्या गाने बजते हैं यार, सुनेगी क्या? माता का प्यार ना मिले तो मर जावा। यार बड़े अच्छे गाने बजते हैं। और मैं तो 7 दिन से पैदल जा रही हूँ सिद्धिविनायक मंदिर। हाँ और कल मैं तो गई थी ना धागा बांधने दरगाह में। अपना तो सब सेट है ब्रो। अच्छा अरे तू भी कुछ टेंशन मत ले, सब भगवान पे छोड़ दे। अरे कुछ टेंशन लेने की जरूरत नहीं, सबका मालिक एक होता है। हाँ तू कुछ टेंशन मत ले, सब भगवान पे छोड़ दे। हाँ ठीक है। हाँ अच्छा तो एक बात ध्यान रखना, हाँ कल 108 बार गायत्री मंत्र का जाप जरूर कर लेना आने से पहले, सब सेट हो जाएगा तेरा भी। हाँ अच्छा चल रे, टेंशन मत रे। दोन घड्याळ पण अरे येड्या, NH is equal to RHS. I am Shakuntala Devi. Actually, I also known as human computer, but I did not like the title because human mind has more capabilities than a computer. I was born on 4th November 1929 in Bengaluru. In 1980, I multiplied to 13 digits in just 28 seconds. That record was recorded in a Guinness Book of World Record. Actually, I did not get any kind of formal education, but I traveled a lot. Rather than trying calculations, I also tried astrology and politics. And because of I traveled a lot, it made me through my life that education is not just going to school and getting a degree. No, it's about widening your knowledge and absorbing the truth of your life. At the last, I only want to say you that maths, it's magic. It has no rules. Thank you. हाय, मैं शकुंतला देवी। एक्चुअली आज मैं आपसे मेरे कुछ इंसिडेंसेस शेयर करना चाहता हूँ। मैं ना एक बार एक बंगाली जेंटलमैन से मिला था। उसको ना मैथ से इतनी नफरत थी कि वो गाली देते समय भी कहता था, हे यू बॉडमास, हे यू कॉम्प्लेक्स फ्रैक्शन, हे यू लॉस डिनोमिनेटर। मुझे ना ये मैथ का कभी समझ नहीं आता। जब आप खाना खाते समय मम्मा से आधी रोटी एक्स्ट्रा मांगते हो, दैट इज मैथ। जब आप बोरिंग लेक्चर खत्म होने के लिए कितना टाइम बचा है ये देखते हो, दैट इज मैथ। जब आप सुबह सुबह उठते हो और देखते हो कि कितने बजे, क्या मुझे फिर से सोना है, दैट इज मैथ। हमारे डेली लाइफ में भी मैथ बहुत इंपॉर्टेंट है। मैथ हमारा इन शॉर्ट फ्रेंड है यार। मुझे तो बस इतना ही कहना है की मॅथ में ना कोई रूल्स नाही होते, मॅथ तो बस जादू है। यानंतर काही विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी खूपच सुंदर असे चार्ट्स, मॉडेल आणि काही ग्राफ्स तयार केले आहेत, तरी ते मी तुमच्या समोर प्रदर्शित करू इच्छिते।
Pythagoras theorem. Pythagoras theorem states that the square of the hypotenuse is equal to the sum of the square of other two sides of right angle triangle. Here the formula of the Pythagoras theorem is h is equal to root of p square plus b square. H is a hypotenuse, p is a length, and b is a height of the triangle. Here I take two examples of Pythagoras theorem. Here 12 square plus 16 square is equal to 20 square, and 8 square plus 6 square is equal to 10 square. Here first example is 16 is a length, 12 is height, and 20 is hypotenuse. First 16 is, here is 16, and 12 is height, 12, and automatically I get 20 is a hypotenuse. And same as the second example, here the Pythagoras theorem used in steepness of hill or mountains, and mostly used in construction field, etc. Thank you. Hello everyone, myself Tejaswini Vaijinatta. On the occasion of the Mathematics Day, I am here representing Mathematics Model Formula City. Everyone knows that square root is a very important branch in algebraic mathematics. So I am just making square root formulas which is in a very different way so you can remember it very easily. Square root formula is also known as radical expressions, which is useful in financial industries, home inflammations and interest. Biologists use to compare the surface area of animals to the radical components for the comparisons of the size in biological industries. So let's get started. So first square root formula, this is additions, that is a into nth root of x plus or minus b into nth root of x is equal to in bracket a plus or minus b bracket close into nth root of x. Second square root formula is multiplications, that is nth root of x into nth root of y is equal to nth root of x into y. The third formula is division, that is nth root of x divided by nth root of y is equal to nth root of x upon y. The fourth formula is radicals, that is nth root of p root of x is equal to n into p root of x. The fifth formula is exponent, that is in bracket nth root of x bracket close to the power p is equal to nth root of x to the power p. The sixth formula is simplifying radicals, that is in bracket nth root of a bracket close to the power n is equal to a, and in bracket nth root of a bracket close to the power m is equal to nth root of a to the power m. The seventh formula is exponentiations, that is nth root of a to the power m is equal to a to the power m upon n. So here are the 7 formulas of the square roots, which is very useful in algebraic mathematics. Thank you. एक पाव पाव बे पाव अर्धा तीन पाव पाऊन चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन 10 पाव अडीच एक निम निम बे निम एक तीन निम दीड चार निम दोन पाच निम अडीच सहा निम तीन सात निम साडेतीन आठ निम चार नऊ निम साडेचार 10 निम पाच एक पावणं पावणं बे पावणं दीड तीन पावणं सव्वा दोन चार पावणं तीन पाच पावणं पावणे चार सहा पावणं साडेचार सात पावणं सव्वा पाच आठ पावणं सहा नऊ पावणं पावणे सात 10 पावणं साडेसात एक सव्वा सव्वा बे सव्वा अडीच तीन सव्वा पावणे चार चार सव्वा पाच पाच सव्वा सव्वा सहा सहा सव्वा साडेसात सात सव्वा पावणे नऊ आठ सव्वा 10 9 सव्वा सव्वा 11 10 सव्वा 12.5
1 दीड दीड, 2 दीड 3, 3 दीड 4.5, 4 दीड 6, 5 दीड 7.5, 6 दीड 9, 7 दीड 10.5, 8 दीड 12, 9 दीड 13.5, 10 दीड 15. 1 अर्ज अर्ज, 2 अर्ज 5, 3 अर्ज 7.5, 4 अर्ज 10, 5 अर्ज 12.5, 6 अर्ज 15, 7 अर्ज 17.5, 8 अर्ज 20, 9 अर्ज 22.5, 10 अर्ज 25. 1 औट औट, 2 औट 7, 3 औट 10.5, 4 औट 14, 5 औट 17.5, 6 औट 21, 7 औट 24, 8 औट 28, 9 औट 31, 10 औट 35. Hello friend, my name is Shubhangi Prashant Gavange and today on this beautiful occasion of the mathematical day, I am going to explain some important geometrical theorem from the graphical model. So let's start with it. Let us consider the triangle L, M, N such that the angle L, N, M is a 60 degree, angle L, M, N is a 90 degree and angle M, L, N is of the 30 degree. Then according to the properties of the 30 degree, 60 degree and the 90 degree angle, the side which is opposite to the 30 degree means the side MN is the half of the hypotenuse LN, and the side which is opposite to the 60 degree means the ML is the under root 3 by 2 of the hypotenuse. Now second, according to the property of the 45 degree and the 90 degree, let us consider the triangle X, Z, Y such that the angle X, Y, Z is equals to 45 degree and angle Y, Z, X is also 45 degree and angle Z, X, Y is equals to 90 degree. Then according to this property, X, Y is equals to 1 upon under root 2 of the hypotenuse and X, Z is equals to 1 upon under root 2 of the hypotenuse. And from these two conditions we can conclude that X, Y is equals to X, Z is equals to 1 upon under root 2 of the hypotenuse. Now second, theorem of the geometrical mean. Let us consider the triangle PQR. When I extended this band from point Q to the point S, then it become perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, and hence it is the geometrical mean of the segment in which the hypotenuse RP is divided into the two parts such that the RS and the SP. Then according to the theorem of the geometrical mean, QS square is equals to PS into SR, where the segment QS is the geometrical mean of the segment PS and the SR. Now third, Apollonius theorem. Let us consider the triangle ABC, where M is the midpoint of the triangle and which divide the segment BC into the two parts such that the BM and the MD, and the point D which is perpendicular to the segment BC. Then according to the Apollonius theorem, AB square plus AC square is equals to 2AM square plus 2BM square. Now let us consider a one rhombus which has the point P, Q, R, S. When I draw a one diagonal from point S to the point Q and from point P to the point R, then both diagonals are intersect to each other at the point O. Then the addition of the square of the four sides of the rhombus is equal to the addition of the square of the two diagonal of the rhombus. PS square plus SR square plus QR square plus PQ square is equals to PR square plus QS square. Let us consider the 2 points A and B such that the coordinate of the point A are x1, y1 and the coordinate of the point B are the x2, y2. When I draw a one perpendicular from the point B on the x-axis, that is a BP, then it becomes perpendicular to the x-axis and parallel to the y-axis. When I draw a one perpendicular from point A on the y-axis, then it becomes perpendicular to the y-axis and parallel to the x-axis. According to the Pythagoras theorem, we all know that hypotenuse square is equals to base square plus height square, means AB square is equals to AD square plus DB square, and from this we get a one distance formula, that is the AB is equals to under root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. Now the properties of the angle bisector of the triangle. In the triangle ABC, the angle C intersect to the segment AB at the point E. When I draw a one line
from the point B to D, then it become parallel to the ray C. And when I draw a one point from point A to the D such that the line AD and the BD intersect to each other at the point D, then according to the property of the angle bisector of the triangle, we get that AE upon EB is equals to CA upon CB. Now, the property of the three parallel line. Let us consider the line A is parallel to the line B, which is parallel to the line C. That means line A is parallel to the line C. Let us consider a two transfers such that the line L and the M. The line here transfers here divide to the line A, B, C at the point P, Q, R respectively, and the transfers M divide to the line A, B, C at the point X, Y, Z respectively. Then according to the property of the three parallel line, we get PQ upon QR is equals to XY upon YZ. As we all know that area of the circle is a pi r square when the angle theta is a 0 degree. When the angle theta is a 180 degree along the x-axis, then the area of the circle it became half pi r square. When the theta is 90 degree, which is the angle between the x-axis and y-axis, then the area of the circle it became 1/4 pi r square. Hello, my name is Vaishnavi. And my name is Durgeshwari. Today I am going to explain the math project of integration. Integration is a very useful in math, physics and chemistry derivation. So we have to learn some formulas of standard integrals in this video. So let us start. Integration of sin x is minus cos x plus c. Integration of cos x is sin x plus c. Integration of sec square x is tan x plus c. Integration of cos x square x is minus cot x plus c. Integration of sec x into tan x is sec x plus c. Integration of x to the power n is x to the power n plus 1 upon n plus 1 plus c. Integration of 1 upon x is log x plus c. Hello friends, myself Sakshi Landwe. Today on the occasion of Mathematics Day, I am presenting the model of geometrical shapes. This is rectangle. First, all the angles of rectangle are 90 degree. Second, opposite side of rectangle are equal and parallel. Third, diagonals of a rectangle bisect each other. This is octagon. A regular octagon has a 8 congruent angle and 8 congruent sides. Second, every irregular octagon has the same angle measured. This is square. The diagonal of a square bisect each other and meet at 90 degree. Second, opposite side of a square are the both parallel and equal in length.
This is triangle. The sum of all internal angle of a triangle is always equal to 180 degree. This is called angle sum of properties of a triangle. This is pentagon. First, in a pentagon, the sum of the interior angle is equal to 540 degree. Second, if all the sides are equal and all the angles are of equal measure, then it is a regular polygon, otherwise it is irregular. This is circle. First, the circle are said to be congruent if they have equal radii. Second, the perpendicular distance from the center of the circle decreases when the length of the chord increases.
friends, my name is Prajakta Santuk Taru. Today I will explain this math model. So let's start. So it's a trigonometric ratio and it is the value of trigonometric ratio. So first of all I will show you the example. So sin theta's value of 0 degree is 1, cos theta's value is 1, tan theta's value is 0, cot theta's value is not defined, sec theta's value is 1, cosec theta's value is not defined. So 30 degree, 45 degree, 16 degree and last is 90 degree. It's all like this. So thank you for watching my video. Hello friends, my name is Shivkanya Sanjay Avhad. Today I will explain the math model. This video is about the clock. So I show the one model here, 3 nines, using the 3 nines. So let's start. So first 12, 9 plus 9 under root 9 means 3 is equal to 12. Next 1, 9 by 9 means 1. 1 power 9 is equal to 1. Next 2, 9 plus 9, 18. 18 by 9 is equal to 2. Next 3, under root 9 means 3. Plus and minus 9. Plus or minus 9 get cancelled, is equal to 3. Next 4, under root 9 means 3. Plus 9 by 9 means 1 is equal to 4. For this, 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 for this. So in this way only using the 3 nines. Thank you for watching to my video. Hello friends, my name is Shivkanya Sanjay Avhad. Today I will explain this math model. So let's start. 2 into 1 2. 2 into 2 4, 2 into 3 6, 2 into 4 8, 2 into 5 10, 2 into 6 12, 2 into 7 14, 2 into 8 16, 2 into 9 18, 2 into 10 20, 2 into 11 22, 2 into 12 24.
सुरुवात झाली स्वागताने, स्वागतही झाले आदर भावनांनी. मनोगताचा सुगंध पसरवणाऱ्यांचे आभार मानते शब्दसुमनांनी. प्रास्ताविकेने आकृती रेखाटली, मनोगताने रंग भरला. सन्मान कर्तृत्वाचा झाला, म्हणून आदरभाव आभारभाव मनी दाटला. तर आजच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला योग्य, सखोल आणि अमूल्य असं मार्गदर्शन केलं असे आपल्या महाविद्यालयातील गणितज्ञ माननीय पारवे सर यांचे मी प्रथमतः मनापासून आभार मानते. यानंतर आजचा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनी यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलं, याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि आयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद.